सांडपाणी शुद्धीकरण क्षमता वाढवण्याची आणि दुधाळी येथील एसटीपी प्लांटची पाहणी हिंदू जनसंघर्ष समितीने केली। आधुनिक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या या प्लांटमध्ये कुठलीही दुर्गंधी किंवा अस्वच्छता नसल्याचं स्पष्ट झाले। नागरिकांमध्ये पसरलेल्या गैरसमजामुळे शहरातील नवीन एसटीपी प्रकल्पांना विरोध होत असल्याचं समितीने महापालिकेला जनजागृतीसाठी माहितीपट प्रसिद्ध करण्याची विनंती केली। तसेच केवळ 25% सांडपाणी शुद्ध होत असल्याने दुधाळी प्लांटची क्षमता वाढवून 100% सांडपाणी शुद्ध करण्याची मागणी समितीने केली आहे। पंचगंगा नदी प्रदूषण थांबवणे अत्यंत गरजेचं असल्याचंही समितीने नमूद केले। नमस्कार। आज हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने दुधाळी येथील एसटीपी प्लांट या ठिकाणी आपण पाहणीसाठी आलो होतो। तर या ठिकाणी आपण पूर्ण प्लांटची पाहणी केली। तो ओंकार साहेब म्हणून आहेत, तर तिने आपल्याला पूर्ण प्लांटची माहिती दिलेली आहे। बऱ्याच नागरिकांच्या मनामध्ये आणि आमच्या पण मनामध्ये थोडी दुविधा मनस्थिती होती की प्लांट कसा असेल, काय असेल, घाणीचं साम्राज्य किंवा वास वगैरे दुर्गंधी या पद्धतीचा हा प्लांट असेल। परंतु प्रत्यक्षात इथं पाहणी केल्यानंतर असं दिसून आलं की इथं अजिबात कसलाही दुर्गंधीचा वास नाही आणि या प्लांटला अगदी योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने कसं ऑपरेट केलं जातं हे ओंकार साहेबांनी आपल्याला आज सांगितलेलं आहे। वास्तविक बघायला गेलं तर पूर्ण ऑटोमॅटिक पद्धतीचा म्हणजे कॉम्प्युटराइज सगळा प्लांट आहे आणि सांडपाणी आत घेतलं जातं, त्याची प्रक्रिया कशी केली जाते, कुठं साठवलं जाते आणि परत किती पद्धतीनं किंवा कसं सोडलं जाते या पद्धतीची सर्व माहिती आम्हाला आज कळालेली आहे। तर हे इथं आज व्हिजिट देण्याचं कारण असं आहे की महानगरपालिकेने बऱ्यापैकी कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 8 ते 10 एसटीपी प्लांट आता मंजूर केलेले आहेत। परंतु तेथील नागरिकांचा, स्थानिक नागरिकांचा या प्लांटना विरोध होत आहे। तर विरोध असा की नागरिकांना या प्लांटच्या संदर्भात बऱ्यापैकी माहितीच नाही। प्रत्येक नागरिकाला आपल्या शेजारी हा प्लांट नको, इथं दुर्गंधी निर्माण होईल किंवा इथं कचऱ्याचं साम्राज्य होईल, इथं रोगराई निर्माण होईल असं प्रत्येक नागरिकाच्या मनात एक न्यूनगंड तयार झालेला आहे। तर महापालिकेला एक आमची विनंती आहे की या प्लांटची जर काही छोटी छोटी व्हिडिओ जर काही तयार करता आले आणि त्यातून जर काही माहिती देता आली तर पूर्ण नागरिकांना या प्लांटच्या संदर्भातील माहिती देण्यात येईल, जेणेकरून त्या प्रत्येक नागरिकाच्या मनातून ही शंकाच निघून जाईल की हा प्लांट आपल्या शेजारी जर काय आला तर आपल्या इथं पूर्ण दुर्गंधी पसरेल। तर हा प्लांट एवढा चांगल्या स्थितीत ठेवलेला आहे, भले ठीक आहे हा टेंडर पद्धतीनं किंवा एका कंपनीला चालवायला दिलेला आहे, परंतु इथली स्वच्छता किंवा इथलं सगळं काम बघितलं तर एकदम नावाजण्याजोगं असं काम आहे। तर फिल्टरेशन चांगलं आहे। आम्ही सगळ्या टेस्टिंग इथं आता बघितल्या त्यांच्या हातून की पाणी कसं अशुद्ध पाणी आत घेतलं जातं, त्याचं फिल्टर करून कसं सोडलं जातं, म्हणजे सगळ्या माहिती त्यांनी प्रयोगशाळा दाखवली। नंतर ऑटोमॅटिक पद्धतीने जसं कॉम्प्युटराइज ज्या गोष्टी आहेत तर कॉम्प्युटरवरनं जे सगळं ऑपरेट केलं जातं हे पण आपल्याला दाखवलं। म्हणजे एवढा चांगला प्लांट इथं कोल्हापूर शहरामध्ये आहे। आता यात आणखीन एक अडचणीची गोष्ट अशी कोल्हापूरचं जे सांडपाणी आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर फक्त 25% पाणी हा प्लांट इथं घेऊ शकतोय आणि बाकीचं 75% पाणी हे नदीच्या प्रवाहात मिसळलं जातं। तर महानगरपालिकेला आम्हाला हेच सुचवायचं आहे की असे प्लांट जागोजागी पण तुम्ही नवीन निर्माण करा आणि जे असे मोठे मोठे प्लांट आहेत तर याची क्षमता वाढवा की एकही थेंब अशुद्ध पाण्याचा हा पंचगंगेत जाता कामा नये। आणखीन सांगायचं गेलं तर असे प्लांट जे कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत तर त्याचंही डॉक्युमेंटरी थोडी करून ही सर्व नागरिकांना ती दाखवण्यात यावी की बाबा अशा पद्धतीचाच प्लांट तिथं तुमच्या तिथं होणार आहे आणि नागरिकांचा विश्वास जिंकावा हेच आम्हाला सांगायचं आहे। धन्यवाद। जय श्रीराम। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।